10 दिवसांच्या मुक्कामानंतर आता बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला। मुंबई पुण्यात मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहेत, तर मुंबईत अनेक मानाचे गणपती विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अजूनही भाविकांची गिरगाव चौपाटी परिसरात गर्दी झाली आहे। मध्यरात्री मुसळधार पाऊस पडून देखील भक्तांचा उत्साह अजूनही तसाच आहे। आपण पाहतोय हा भक्तीचा महासागर खरं तर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण या ठिकाणी बाप्पाला अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सगळे गणेश भक्त इथे जमलेले आहेत। मोठी गर्दी ही काल रात्रीपासूनच इथे आहे। तर आपण पाहतोय लालबागच्या राजाची मिरवणूक ही तब्बल 20 तासांहून अधिक काळापासून सुरू आहे। अखेर लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झालाय। चिंचपोकळीचा चिंतामणी देखील गिरगाव चौपाटीवर आता आलेला आहे आणि काहीच वेळात बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन केलं जाणार आहे। काही बाप्पांचे या ठिकाणी विसर्जन होताना सुद्धा आपण पाहू शकतोय। याची डोळा जरी आपण हेच सगळे क्षण पाहू शकलो नसलो तरी सुद्धा साम टीव्हीवर तुम्ही घर बसल्या हे विसर्जन मिरवणुकीचं दृश्य पाहू शकताय। अगदी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी खरं तर आलेले आहेत आणि रात्रभरापासून काही जण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। जसा जसा वेळ होतोय तशी गर्दीही वाढत चालली आहे आणि विसर्जनानंतर सुद्धा कुठले अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांनी मोठी व्यवस्था केली। मुंबईतनं आपण पाहतोय पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। पुण्यातून सार्वजनिक मिरवणूक दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी जल्लोषात सुरू आहे। कुंभेकर रोडवरून अलका टॉकीज चौकात येणाऱ्या मंडळाकडून जोरदार डीजे वाजतोय, तर काल संध्याकाळी मानाचे 5 गणपती यांचं विसर्जन झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन हे रात्री 9 वाजता झालं। रात्री उशिरापर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या। रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला। ज्या गणेश मंडळांनी डीजे लावले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन मिरवणूक आता साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहील।